नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत. श्रोते हो, वर्षाचे संपूर्ण पंचांग आणि परिपूर्ण माहितीचे अरुणोदय कॅलेंडर आपल्या हातात आलेले आहे आणि आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे एप्रिल 2024 या वर्षाची सविस्तर माहिती. हो श्रोते हो, एप्रिल महिन्याची माहिती आपण सांगणार आहोत. आपण जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यांची माहिती वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे एप्रिल महिन्याची संपूर्ण माहिती. तर 1 एप्रिल 2024 ही जी तारीख आहे ही आलेली आहे सोमवारी आणि आपण पाहू शकताय की या दिवशी आहे शहादत हजरत अली आणि 2 तारखेला आहे शुभ दिवस. किसान बाबा पुण्यतिथी देखील देवगड येथे साजरी केली जाणार आहे. 3 तारखेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुण्यदिन, बुधवारच्या दिवशी आलेला असून आपण पाहू शकताय. 4 तारखेला आहे मालवणी बोली भाषा दिन गुरुवारच्या दिवशी. 5 तारखेला आलेली आहे एप्रिल महिन्यातील पहिली एकादशी, जिचे नाव आहे पापमोचनी एकादशी. ही शुक्रवारच्या दिवशी आलेली असून शनिवारी आपण पाहू शकताय की महावारुणी योग आलेला आहे. शनिवारच्या दिवशी शनी प्रदोष असणार आहे. तसेच 7 तारखेला आपण पाहू शकताय की अमावस्या प्रारंभ होत आहे. मास शिवरात्री असणार आहे. महिन्यातली जी शिवरात्री असते ती या रविवारच्या दिवशी असणार आहे आणि 8 तारखेला आहे दर्श सोमवती अमावस्याची समाप्ती. तसेच आपण पाहू शकता की छत्रपती संभाजीराजेंचा पुण्य तिथी देखील असणार आहे. खग्रास चंद्र ग्रहण देखील असणार आहे सोमवारच्या दिवशी, परंतु ते भारतात दिसणार नाही. 9 तारखेला आहे एप्रिल महिन्यातील सर्वात मोठा सण गुढीपाडवा. हो श्रोते हो, गुढीपाडवा मंगळवारच्या दिवशी आलेला असून अतिशय महत्वाचा सण असणार आहे हा. तसेच या दिवशी आहे चैत्री देवी व श्रीराम नवरात्र आरंभ. हो 10 तारखेला आहे आपण पाहू शकताय की श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन 10 एप्रिलला बुधवारच्या दिवशी. 11 तारखेला रमजान ईद असणार असून महात्मा फुले जयंती देखील गुरुवारच्या दिवशी आलेली आहे. 12 तारखेला आहे विनायक चतुर्थी. 13 तारखेला आलेले आहे ज्योतिर्लिंग षष्ठी. तसेच जालियनवाला बाग बलिदान दिन शनिवारच्या दिवशी आलेला आहे. 14 तारखेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती रविवारच्या दिवशी. 15 तारखेला आपण पाहू शकताय की सुवर्णप्राशन प्रारंभ दिवस आहे. 16 तारखेला भवानी माता प्रकट दिन असणार आहे मंगळवारच्या दिवशी. 17 तारखेला आपण पाहू शकताय की श्रीरामनवमी असणार आहे बुधवारच्या दिवशी. अतिशय उत्साहात संपूर्ण भारतात हा दिवस देखील साजरा केला जातो, यामध्ये काही शंका नाही. 18 तारखेला धर्मराज दशमी असणार आहे गुरुवारच्या दिवशी आणि 19 तारखेला आहे एप्रिल महिन्यातील दुसरी एकादशी, जिचे नाव आहे कामदा एकादशी. ही शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे. 20 तारखेला आपण पाहू शकताय की वामन द्वादशी असणार आहे. मदन वामन द्वादशी शनिवारच्या दिवशी. 21 तारखेला पाहू शकताय की अनंग त्रयोदशी असणार आहे. महावीर जयंती देखील रविवारच्या दिवशी आलेली आहे. 22 तारखेला पौर्णिमा प्रारंभ होत असून 23 तारखेला आहे हनुमान जन्मोत्सव, जो मंगळवारच्या दिवशी आलेला आहे. त्यानंतर आपण पुढे पाहू शकताय 25 तारखेला बुधमार्गी शिवछत्रपती व ताराराणी रथोत्सव कोल्हापूर येथे गुरुवारच्या दिवशी असणार आहे. तर 26 तारखेला देखील पाहू शकताय की श्रीधर स्वामी महाराजांची पुण्यतिथी असणार आहे सज्जनगड येथे शुक्रवारी. आणि 27 तारखेला आहे एप्रिल महिन्यातील एकमेव संकष्ट चतुर्थी, जिचा चंद्रोदय जवळपास 10 वाजताच्या सुमारास असणार आहे शनिवारच्या दिवशी. 28 तारखेला आपण पाहू शकताय की श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा पुण्यदिन असणार आहे रविवारच्या दिवशी. आणि 29 तारखेला शुभ दिवस असून मच्छिंद्रनाथ यात्रा किल्ले मच्छिंद्रगड येथे सोमवारी अतिशय उत्साहात हा दिवस साजरा केला जाणार आहे. 30 तारखेला आहे संत तुकडोजी महाराजांची जयंती, जी आलेली आहे मंगळवारच्या दिवशी. तर अशा प्रकारे श्रोते हो, एप्रिल 2024 संपूर्ण पंचांग व्रतवैकल्य सणाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगितली आहे. पुढील महिन्यांची अरुणोदय कॅलेंडरची माहिती पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, तसेच शेअर करा. तसेच चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य व्हा. भेटूया लवकरच पुढील महिन्याची माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.